नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी. तर आज आपण तुम्हाला सांगणार आहोत बेडरूममध्ये बोर्ड कसं लावायचं. तर बघू शकता आपल्याविषयी एक 12 मॉडेल बोर्ड आहे, 2 स्विचचा त्याचा, आणि एक 8 मॉडेल बोर्ड आहे. ही बेडपाशी बोर्ड असते, ही मेन बोर्ड आहे. कसं लावायचं ती सांगतो तुम्हाला. इथे एक 12 मॉडेलचा बोर्ड आहे आपला. ही वायर या 12 मॉडेलमध्ये लावायची आहेत आपल्याला सगळ्यात. आणि इथे एक 8 मॉडेलचा बोर्ड आहे. कसं लावायचं ते सांगतो तुम्हाला आता. तर पहिल्यांदा आपण 12 मॉडेल लावायचा इथला. ही 12 मॉडेल बोर्ड घेतला आपण. 12 मॉडेलचं बोर्ड आहे ती इथं लावायचं आपल्याला. तर ही 12 मॉडेलची बोर्ड आहे ती आपल्याला इथं लावायचं आहे. तर इथली वायरिंग आपण कटिंग करून घेतल्या बरं मापात. ही जी 4 वायर आहेत ही मेन आहे, ही फेज, ही न्यूट्रल, ही इन्व्हर्टर आणि अर्थिंग, अशा 4 मेन वायर आहेत. आणि ही जी आहे ती सगळ्या पॉईंटच्या वायर आहेत. गाठ मारलेली आहे ती फॅनची आहे, आणि बाकीची जी वायर आहे ही सगळ्या पॉईंटच्या वायर आहेत. आणि जी 2 सेपरेट आहेत, 2 लाल 2 काळ्या, ही 2 स्विचच्या वायर आहेत. मार्किंग केलेली आपण ह्याला ह्याची लावतो आपण. ही 2 वायर आहेत. ह्यात का आपल्याला इन्व्हर्टरचा सप्लाय द्यायची गरज नाही, आपण 2 बोर्डात देत आहोत. त्यामुळे इथला इन्व्हर्टर सप्लाय आपण खाल्ल्याबरोबर ढकलून ठेवायचा, लागत ना आपल्याला इन्व्हर्टर सप्लाय इथं. आणि ही जी आहे ते पहिल्यांदा ही 3 वायरी बोर्डात लावून घेतो, मग तुम्हाला सांगतो. तर ही 12 मॉडेल बोर्ड लावायचं आपल्याला. लावायचे तुम्हाला सांगतो कसा भरलेला आपण. 2 2 स्विच आहे ती. ही साधी स्विच आहे म्हणजे पॉईंट लावायचा आपल्याला. आणि एक 16 एम्पियरचं स्विच आहे, आणि एक फुटलाईटीचं पॉईंट लावायचा याला. एका स्विचवर आपण 2 सॉकेट लावलेली आहे. ती 16 एम्पियरमधून काढलेलं आहे, कनेक्शन घेऊन ह्याला दिलेलं आहे. आणि ह्यातून काढून 3 पिन लावलेलं आपण. त्यामुळे एका बटनावर ही 3 पिन आणि ही 3 पिन दोन्ही पण चालते ते. तर पॉईंट जास्त येतं आणि स्विचला जागा कमी आहे, त्यामुळे आपण एका स्विचवर 2 पॉईंट केलेले आहेत. आणि ही जी वायर ही अर्थिंगची आहे, अर्थिंगची आलेली वायर ह्याला लावून ह्यात लावायची, आणि न्यूट्रलची ह्याला लावायची. सांगतो तुम्हाला कसं लावायचं ते आता. तर 12 मॉडेलमध्ये पहिल्यांदा आपण फक्त 3 मेन वायर लावून घेतल्या त्या. एक करंट आहे ती 16 एम्पियरच्या बटनाला लावलेला आलेला 2.5चा. ही 2.5ची न्यूट्रल आलेली आहे, ती पण 16 एम्पियरची 3 पिन लावलेली आहे. आणि 1.5 एमची अर्थिंग वायर भरलेली आहे आपण. ही पण लावलेली आहे आपण 16 एम्पियरच्या सॉकेटला लावलेलं आहे. तर वरच्या साईडला अर्थिंग, इथून अर्थिंग लुपिंग होऊन ह्या 3 पिनला गेलेलं आहे. न्यूट्रल पण इथनं लुपिंग होऊन ह्या 3 पिनला आलेलं आहे. आणि फेज पण इथनं लुपिंग होऊन ह्या 3 पिनला आलेला आहे. ही पर्यंत मेन वायर लावून घेतले 12 मॉडेलमध्ये. आता आपण 2 वायर लावून घेऊ या साईडला इथं. तर या 2 स्विचला वायर आपण कशा लावलं दाखवतो तुम्हाला. ही 2 काळ्या वायर आहेत, ही एक साईडला लावलेली आहे 2 स्विचला. आणि 2 लाल वायर आहेत 1 इंचच्या, ती एक साईडला लावलेली आहे. आणि सेंटरला ती पॉईंटची वायर लावायची इथं. इथं आपण रेग्युलेटरची वायर लावली आहे. एक फॅनसाठी 2 स्विच केलेला आहे, आणि एक पांढऱ्या बल्बासाठी. इथं आता एक पांढऱ्या बल्बाची वायर लावायची आपल्याला. सेम असंच दुसऱ्या स्विच बोर्डमध्ये करा. तिथल्या 8 मॉडेलच्या लावतं ना, हे आता 12 मॉडेलमध्ये करायला आपण असं. फक्त इथं आपण पॉईंटच्या वायर लावतो सेंटरला, त्या साईडला करंट द्यावं लागतं इथे सेंटरला. तर या 12 मॉडेलमध्ये आपण सगळा बोर्ड लावून टाकलेला. आता काय साईज राहील ना आपलं लावायचं. ही सेंटरला आपण 2 स्विचला पॉईंटची वायर लावलेली एक. आणि ही 2 बटन आहे ती, त्याला पण 2 पॉईंट आहेत. आणि ह्या साईडला खाली एक इथे एक पॉईंट दिलेला आहे. टोटली 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, टोटल 5 पॉईंट लावलेत आपण 12 मॉडेलमध्ये. 2 स्विचचं कनेक्शन कसं केलं ती पण सांगितलं तुम्हाला. आणि हे एका स्विचवर हे 2 सॉकेट टाकले आपण. ही झाली आपल्या 12 मॉडेलची वायरिंग सगळी. कशी केली ती दाखवली आहे तुम्हाला. तर 8 मॉडेल कसं लावा ती पण सांगतो तुम्हाला. तर आपल्या इथं 8 मॉडेल लावायचा. ही 8 मॉडेल आहे, ती आपल्याला इथं लावायचं आहे. 2 2 स्विच, 2 चार्जिंग पॉईंट काढलेले आहेत आपण ह्याच्यात. कसं लावा ते सांगतो मला इथला बोर्ड. तर या बोर्डात 2 2 वायर आहेत, 2 काळ्या 2 लाल. हे एका 2 स्विचला, ही एका 2 असं जातं आहे. आणि मेन म्हणलं तर एक फेज, एक न्यूट्रल, एक इन्व्हर्टर आणि एक अर्थिंग, असे 4 मेन वायर आलेले आहेत आपल्यात. तर ह्यात आपल्याला लाईटीचे करंट जे आहे ही फेज, ह्याची काही गरज नाही. 12 मॉडेलमध्ये आपण लावलेला आहे, त्यामुळे इथं काय लावायची गरज नाही आपल्याला. 12 मॉडेलमध्ये आपण इन्व्हर्टरची वायर लावली नव्हती मग, ती ही 8 मॉडेलमध्ये लावायची आहे. इथनं सप्लाय त्या बटनाला जातं आहे 2 स्विचला. कसं लावं ती सांगतो मला आता. तर 8 मॉडेलमध्ये पहिल्यांदा आपण मेन वायर लावून घेतले. तर ही न्यूट्रल लावली आपण 3 पिनला इथं. ही अर्थिंगची वायर लावली इथं.
आणि करंट जे आहे ती आपण 2 वे स्विचच्या सेंटर लावलेला आहे. पलीकडे आपण इथं पॉईंटच्या वायर लावलं होतं 2 वे स्विचला, इथं आपण करंट लावलेला आता. आणि ही जी 2 बटन आहेत ह्या सॉकेटचे आहेत, एक इथल्या सॉकेटचं एक ह्या सॉकेटचं. आणि ही जी राहिली आता 2 वे स्विचच्या वायरी, तर 2 लाल ह्या बटनाला लावायच्या आणि 2 काळ्या ह्या बटनाला लावायच्या. हे आपल्या 2 वे स्विचच्या बोर्डाची वायरिंग कंप्लीट होते. लावून दाखवतो तुम्हाला. तरी आपली सगळी 8 मॉडेलच्या बोर्डाची 2 वे स्विचच्या बोर्डाची वायरिंग सगळी कंप्लीट झालेली आहे. 2 वेच्या वायरी 2 लाल ह्या बटनाला लावल्या त्या, काळ्या ह्या बटनाला लावल्या त्या. मधल्या साईडला आपण फेस दिलेला आहे म्हणजे करंट दिला इन्व्हर्टरचा. इकडं आर्थिंग लावलेलं आहे आणि 3 न्यूट्रल लावलेले आहे. हे आपल्या 8 मॉडेलचा 2 वे स्विचचा बोर्ड ह्याची वायरिंग कंप्लीट झाली. आपण कशी लावली ते दाखवले. इथला 12 मॉडेल पण आपण कंप्लीट केला आहे. तर अशा प्रकारे एका बेडरूमचं 2 वे स्विचचे बोर्ड जोडले जातात.